कल्पद्रुमदलशोभितं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना. मासिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता याचं चिंतन करीत आहोत. श्रीरामकृष्ण म्हणतात की ब्रह्मज्ञान आणि ईश्वर दर्शन किंवा ईश्वराचं सान्निध्य, निकटता, मोक्षाचे 4 विभाग आहेत. सामिप्य, सारूप्य वगैरे. म्हणजे जवळ, सामिप्य, सारूप्य म्हणजे तसंच ज्याचं आमचं इष्ट आहे त्याप्रमाणे ते होऊन जाता. असे 4 त्याचे हे आहेत. आणि मग ईश्वर दर्शन म्हणजे जसं आपण कोणत्या गोष्टी दर्शन, तर विषय आणि विषयी ज्याला म्हणतात, सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. आपण बघणारे आहोत आणि जे बघतो ती वस्तू. म्हणजे मी एक वेगळा आणि सगळं जग, मी जगाला बघतो तर मी विषय आहे, विषयी आहे, बघणारा म्हणजे सब्जेक्ट आहे. सगळं जग हे आहे, ऑब्जेक्ट आहे, वस्तू आहे. सगळ्या जगासाठी मी विषय आहे, त्याला विषयविषयी संबंध म्हणतात. म्हणजे जगातला जरी तो भाग असला तरी तो वेगळा आहे. सगळे झाडाच्या फांद्या आहेत, जगण्याच्या छोट्या मोठ्या खूप फांद्या आहेत. तर झाड म्हणून ते सगळ्या फांद्या एकच आहेत. पण एक फांदी असली की ते बाकीच्या फांद्या वेगळ्या झाल्या. संपूर्ण झाड एकच आहे. तसं विश्व एक आहे, पण त्या विश्वामध्ये वेगळं दिसतं, वेगळं नसूनसुद्धा वेगळं दिसतं, स्वतंत्र दिसतं, स्वतंत्र नसूनसुद्धा स्वतंत्र दिसतं. आणि जर आपण ते स्वीकारलं की स्वतंत्र आहे, वेगळं आहे, तर मग एक वेगळं नसूनसुद्धा वेगळं होतं. की जसं झाडाची मुळं असतात, त्याचा बुंधा असतो, त्याला ट्रंक म्हणतात, त्याला फांद्या असतात, त्याला पानं असतात, त्याला फुलं असतात, फळं असतात. महाभारतात वृक्षाचंच वर्णन केलं आहे की नाही. जसं तो श्लोक महाभारताचा आपण बघतो, दुर्योधनो मन्युमयो महाद्रुमा. महाद्रुमा म्हणजे महावृक्ष. त्या वृक्षाचा खांदा कोणता आहे? कर्ण आहे. पुष्पफुले शकुनी आणि दुःशासन आहे. आणि मूळ कोणतं आहे? धृतराष्ट्र. तस्य मूले धृतराष्ट्रो अमनीषी असं म्हटलं आहे. म्हणजे या झालं सगळं वेगळं दिसतं बघा. दुर्योधन वेगळं आहे, दुःशासन वेगळं आहे, कर्ण वेगळं आहे, शकुनी वेगळं आहे, दुःशासन आणि धृतराष्ट्र हा मूळ आहे, तोही वेगळा आहे. म्हणजे झाड म्हणून जरी एक असले, आपण काय म्हणू? आपण म्हणू की सगळे वेगवेगळे आहेत, आहे वेगळे, पण ते दिसतात तसं नाही आहे. म्हटले तर वेगळे आले आहे, म्हटलं तर एकच आहे. जसं म्हणतात दासबोध, सगळे भक्त वेगळे आले दिसतात पण आहे एकच. भक्त म्हणून सगळे एकच आहेत की नाही. म्हणजे विश्व म्हटलं तर तुम्ही गीतेमध्ये हे श्लोक खूप आहेत की नाही. 18व्या अध्यायात आहे, 13व्या अध्यायात आहे, सगळे ठिकाणी हे खूप त्याचं आहे. तुम्हाला वेगळं दिसतं आहे की नाही. बुद्धी म्हटलं आहे, सात्विक बुद्धी, राजसिक बुद्धी, तामसिक बुद्धी. वेगळी कशी आहे ती आहे की नाही. सात्विक बुद्धी सगळं एक समजते, बुद्धी म्हणजे आता वेगळं आहे. खूप सुंदर वर्णन आहे. सांख्य दर्शनाचा जो उपयोग प्रकृतीचा गीतेमध्ये केला आहे, अद्भुत आहे की नाही. तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा गोष्ट एकच आहे, ती बदलत नसते. झाड बदलत नसते. तुम्ही वेगळं माना की एक माना, ते असते ते असतेच. झाडाला मुळासकट फुला पानं सगळं एक समजा एक आहे. ते वेगळं म्हणतात ते वेगळं आहे. म्हणून दर्शनामध्ये काय? दर्शन म्हणजे आपण ज्याला तत्त्वज्ञान म्हणतो, तत्त्वाचं ज्ञान, त्याला तत्त्वज्ञान म्हणतो. षष्टी तत्पुरुष समास. तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्वाचं ज्ञान. तत्त्व म्हणजे काय? मग इथे आपल्याला ईश्वर दर्शनाने दोन्ही म्हटलं आहे. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर
संसारातील आसक्ती वगैरे सगळं सुटून जातं असं म्हटलं आहे. आणि इकडे म्हटलं आहे ईश्वराच्या जितकं जवळ पोचाल तितकी शांती लाभेल. शांती 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 हा विषय आपला. मग तुम्ही वेगळं म्हणाल तर वेगळं आहे की नाही. षडदर्शन वेगळे म्हणाल तर वेगळे आहे. 6 दर्शन कुठून आले आहेत ते सगळे वेदांमधून आलेले. ते वेदोक्त षडदर्शन आहे म्हणजे आस्तिक षडदर्शन आहे. आस्तिक म्हणजे काय ते परमतत्व आहे की नाही. तत्व आहे. तत् म्हणजे काय तो म्हणतात श्रीरामकृष्णात हजारा तत्वज्ञानाचा अर्थ कसा सांगतो बघा. त्यांनी काहीतरी उलटापालटा अर्थ सांगून दिला. श्रीरामकृष्णात तसा अर्थ होत नाही तत्त्वज्ञानाचा. तत्त्वज्ञानाचा अर्थ होता की तत् आणि त्वम हे एक आहे. त्याला तत्त्वज्ञान म्हणतात की नाही. म्हणजे ब्रह्म आणि जीव हे जरी वेगळे दिसत असले तर ते वेगळे नाही आहे. ते एकच आहे. अशी आहे क्रियापद. दोघांना जोडणारा ब्रिज आहे. समजा पूल आहे. पूल 2 किनाऱ्यांना जोडतो. परतीराला ना ऐल तीराला जोडतो तो. मग आता तो पूल तुम्हाला वेगळा दिसतो आहे. पूल वेगळा आहे. 2 तीरं इकडला आणि तिकडला पैल तर वेगळे आहेत आहे की नाही. असा विचार तुम्ही करू शकता आणि त्यालाही मान्यता आहे. त्याला तामसिक बुद्धी म्हणतात. ती बुद्धीच आहे पण ती भिन्न भिन्न बघते की नाही. मग ज्याला कळतं तत्त्वज्ञान तो काय म्हणेल असेल दिसेल वेगवेगळं पण ते वेगळं नाही आहे. कारण काय जर तुम्ही तो पूल कुठेही जरी थोडासा असला तर तो पुलाचा उपयोग काहीच नाही आहे. पूल आहे त्याचं अस्तित्व आहे. हे दोघांना 2 तीराला जोडलं तरच त्या पुलाला महत्त्व आहे. जर तो पूल कुठेही थोडं जरी अंतर असलं जोडण्याचं मध्ये काहीतरी अंतर त्या पुलाला काही अर्थ नाही आहे. म्हणून ते पूल आणि 2 तीरं जरी तुम्हाला वेगळे वाटत असले तरी तुम्ही तसं बघू नका. ती दृष्टी सम्यक दृष्टी नाही आहे. सम्यक दृष्टी म्हणजे यथार्थ दृष्टी नाही आहे. म्हणून सगळीकडे बघताना अनुभव घेताना सम्यकतेने बघा. त्याला म्हणतात सम्यक दृष्टी. बुद्ध दर्शनामध्ये आहे सम्यक दृष्टी. ते इथनंच घेतलेलं आहे. ते म्हणतं आमचं आहे म्हणू द्या काही हरकत नाही आहे. योगशास्त्राला सम्यक दृष्टी आहे ती आहे की नाही. तुमची दृष्टी सम्यक दृष्टी पाहिजे. म्हणजे जसं आहे तसं बघा. तुमची जी भेद दृष्टी बघण्याची आहे ती दृष्टीच आहे पण तसं बघू नका. आपल्याला तसं तुम्ही तयार करा आणि सम्यकपणे बघण्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करा. स्वतःच्या मनाला स्वतःच्या बुद्धीला तुम्ही तयार करा. त्यासाठीच आपण ऐकतो ना की नाही. शाळेत जाणारं प्रत्येक मूल बुद्धी घेऊन जातं तिथे की नाही. शाळेत जाऊन करतं काय ते शिक्षक काय करतात त्याच्या बुद्धीला तयार करतात. जेणेकरून सुद्धा स्वामीजी म्हणतात शिक्षणाची व्याख्या करताना कोणी शिकवणारा नसतो आणि कोणी शिकणारा नसतो. मग शिक्षक करतो काय त्याला विचार करायला शिकवतो. ते ज्ञान कुठे आहे बाहेर नाही आहे. शिक्षकाच्या डोक्यातून विद्यार्थ्याच्या डोक्यात जात नाही ते नाही. फक्त त्याच्यामध्ये शिकण्याची जी संभाव्यता आहे शिकतो आहे तो त्याचे फक्त आवरणं दूर करतो. आता आपल्याला कुठे माहिती आहे नाही गुरु म्हणतो मग शिकवतो आहे तो शिकतो आहे ते त्याला शिक्षण म्हणत नाही आहे की नाही. शिकणं म्हणजे शिकण्यातले अडथळे दूर करणं त्याला शिक्षण म्हणतात. स्वामीला जेव्हा गुरु म्हणतो की तो शिकवतो आहे म्हणजे त्याचं सगळं शिक्षण फेल झालं आहे. आपण बी लावू शकतो त्याला पाणी देऊ शकतो औषध देऊ शकतो कुंपण घालू शकतो आहे की नाही. त्याचं रक्षण करू शकतो पण झाड स्वतःच वाढतं की नाही. तुम्ही झाडाला वाढवत नाही आहे. झाड स्वतःच वाढतं स्वतःच मोठं होतं. बी आहे मातीशी एकरूप होतं त्याच्यातून अंकुर फुटतो तो जमीन फुटून बाहेर येतो. असं होता होता तो मोठं झाड मोठं होतं आणि मग महावृक्ष बनतो. तो महावृक्ष तुम्ही केला आहे काय नाही तो स्वतःच झालेला आहे. मग तुम्ही काय केलं तुम्ही त्याला होऊ दिलं की नाही. त्या महावृक्षाला तयार होऊ दिलं आणि त्या होण्यातले जेवढे अडथळे आहेत तेवढे दूर झाले. तुम्ही दूर करण्याला मदत केली. तुम्ही त्याला शिक्षण म्हणायचं म्हणा ना ते आवश्यक आहे. नाहीतर झाड वाढू शकलं नसतं. अगदी बरोबर आहे. पण शिक्षणाची भूमिका की शिक्षणाचं स्थान एवढंच आहे. ते शिक्षण एज्युकेशन स्वामींचे विचार त्यात फार छान मांडला आहे त्यांनी की नाही. न्यूटननी काही गुरुत्वाकर्षणाचा शोध नाही लावला की नाही. ते न्यूटन होण्यापूर्वीसुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती होतीच की नाही. ती आधीपासून होती ती की नाही.
त्याने काय ते निर्माण केले काय, म्हणून त्याला डिस्कवरी म्हणतात. डिस्कवरी म्हणजे काय, त्याच्यावर आवरण होतं ते दूर केलं म्हणून आपण म्हणतो अनावरण म्हणतो. पुतळ्याचं अनावरण झालं, अनव्हेलिंग म्हणतो. व्हेल म्हणजे पडदा. पुतळा मोठा आहे, त्याच्यावर काय एक बुरखा टाकलेला आहे, पांढरा बुरखा टाकलेला आहे. त्याच्या आधी आहे की पुतळा, तो आतच आहे. तो पुतळा काही घडवला जात नाही आहे, फक्त तो पडदा दूर केला जातो. मग लोक टाळ्या वाजवतात उद्घाटन झालं म्हणून, आहे की नाही. त्या उद्घाटन करणाऱ्यांनी पुतळ्याला तयार नाही केलं, त्यांनी काय केलं, पुतळा आधीपासूनच आहे तिथे. त्याला आवरण म्हणजे त्याच्यावर झाकल्या गेल्या जे वस्तूनी त्याला आवरण म्हणतात. जसं आपण आपल्या कपड्याने आपलं झाकून टाकलं ते आवरण आहे, वस्त्र आवरण म्हणतात. मग ते दूर केल्यानंतर काय होतं, ते निर्माण नाही झालेलं, आधीपासूनच आहे. त्याच्यावरचं जे आहे, जसं श्रीराम फारशा वचनावरच आहे की नाही. सोनं आहे, सोपी गोष्ट आहे, टोपल्यावर माती पडलेली आहे की नाही. ते म्हणतात टोपल्यावर माती पडलेली आहे, तुम्ही काय करा, माती काढून टाका, सोनं आहेच की तिथे की नाही. तसंच हे आवरण आहे काय, आपल्या विवेक बुद्धी आहे, ती विवेक बुद्धी आपण हरवून बसलेलो आहोत. ती विवेक बुद्धी आपण फक्त निर्माण करा, त्याला प्रज्ञा वगैरे म्हणतो आपण. ती प्रज्ञा जागृत झाली पाहिजे, म्हणून त्याला प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य आहे वेदांमधलं. ते प्रज्ञानम जे तुमच्यामध्ये आहे ते ब्रह्म आहे, तुम्हाला फक्त माहीत नाही आहे. म्हणून हे जे सगळे जे आहेत आपण म्हणतो महाद्रुमाहा, हे सगळे एकच आहे. म्हणजे आपल्याला काय दिसतो, दुर्योधन वेगळा, दुःशासन वेगळा, कर्ण वेगळा, शकुनी वेगळा, धृतराष्ट्र वेगळा, हे वेगवेगळे आहेत, आहे की नाही. पण वेगळे असते तर काय झालं असतं का महाभारत, नाही नसतं झालं. म्हणून त्याला महाभारतामध्ये व्यासांनी महाद्रुमाची उपमा दिलेली आहे की नाही. खूप सुंदर उपमा आहे ती. अनुक्रमणिका पर्व आहे आणि फार प्रसिद्ध पर्व आहे. त्यात म्हटलं की त्याप्रमाणे सगळं पूर्ण महाभारताचा सारांश आलेला आहे. भारत एष वपू असं म्हणतं. वपू म्हणजे शरीर, भारताचं शरीर आहे ते. भारत म्हणजे महाभारत. म्हणजे काय, जसं शरीर आपण शरीराने ओळखतो, अमुक अमुक आहे हा, तसं ह्या पर्वानी उपपर्व आहे, ह्याने तुम्हाला संपूर्ण महाभारताची कल्पना येईल. महाभारत म्हणजे काय आहे की नाही. आता आपला हा विषय आहे याचा की नाही. इथं दोन्ही दिले आहे श्रीरामकृष्णाने, ब्रह्मदर्शन आणि ईश्वर दर्शन, की नाही. गीतेमध्ये ब्रह्मनिर्वाण मृच्छती आहे की नाही. ती ज्योत जाते कुठे, निर्वाण म्हणजे विजणं, महापरिनिर्वाण म्हणतो, त्याचं निर्वाण झालं म्हणतो. गेला कुठे तो, कुठेच गेला नाही आहे की नाही. फक्त आपल्याला ते कळत नाही. आपल्याला आग्रह असतो की सगळ्याच गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे की नाही. आणि ते बरोबर आहे, चूक नाही आहे की नाही. कळल्या पाहिजे, आपल्याला सगळ्याच गोष्टी कळल्या पाहिजे आणि आपण बुद्धिनिष्ठ झालो पाहिजे. आपल्या बुद्धीला पण कळल्या पाहिजे आणि आपल्याला पटल्या पाहिजे आणि तरच आपण ते स्वीकारू. हेही बरोबर आहे की नाही. हे चूक काहीच नाही आहे. परंतु तुम्हाला सगळं कळण्यासाठी तशी बुद्धी पाहिजे ना. ती बुद्धी नाही आहे आणि तरी आपला आग्रह आम्हाला कळलं पाहिजे. आणि आम्हाला नाही कळत म्हणजे तसं गोष्ट नाही आहे, हा काहीतरीच विचित्रपणा आहे की नाही. असं कसं शक्य आहे. लहान मुलं म्हणतं मला हे समजलं पाहिजे, मला ते समजलं पाहिजे, ते तो 10-20 प्रश्न विचारतो सारखं दिवसभरामध्ये, आहे की नाही. आपल्याला आपले कामं असतात, आपण त्याला उत्तर देता येत नाही, आहे की नाही. तर त्याला माहीत करून घ्यायचं असतं. त्याला जिज्ञासा म्हणतात. ज्ञातुम इच्छा इथे जिज्ञासा, जाणून घेण्याची इच्छा, तिथूनच सुरुवात होते ना आपल्या जीवनाची. लहानपणापासून लहानपणी आपण करतो काय, मला हे जाणून, आता काय आपण तेच जाणतो ना. आपले मोबाईल काय देतो, आहे की नाही. गुगल काय आहे की नाही. आपली जिज्ञासा पूर्ण करतो तो, की नाही. आपल्या पुष्कळ गोष्टी जाणून घ्यायचं असतं, त्यालाच आपण ज्ञान म्हणतो, आहे की नाही. पण मला आज समजत नाही म्हणजे न समजणे असं नाही येते. मला हे माहीत पाहिजे, आज समजेल तर उद्या समजेल. का समजेल, कारण गोष्ट तशीच आहे. माझ्या बुद्धीचं आवरण दूर झालेलं आहे, अज्ञानाचं आवरण दूर झालेलं आहे की नाही. गोष्टीत काही बदल होत नाही आहे आणि माझ्यातही काही बदल होत नाही आहे. बदल होतो, आवरण दूर होतं फक्त, आहे की नाही. जाणारा तसाच असतो, त्याला की नाही ज्ञाता म्हणतात. जे जाणलं जातं तेही तसंच असतं, त्याला ज्ञेय म्हणतात. आणि ज्ञानाचं तेही तसंच असतं, कशातच बदल होत नाही. फक्त अर्जुनाला ते विश्वरूप दर्शन दिसत नव्हतं, भगवंत दाखवूनसुद्धा
ते 11 अध्याय आहे. आणि मग त्याला कळलं भगवंताला कसं काय आहे, ते गंमतच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रेम म्हणतात त्याला, आहे की नाही. जसं भक्ताचं प्रेम असतं आपल्या भगवंतावर, हे आपल्याला समजतं. त्याला आपला देव खूप आवडतो, भक्ताचं प्रेम खूप असतं भगवंतावर, हे आपलं समजतं. पण तसंच भगवंताचं पण भगवंतावर प्रेम असतं, आपल्या भक्तावर प्रेम असतं, हे समजणं थोडंसं आपल्याला त्याची माहिती नाही, आपल्याला त्याची कल्पना नाही आहे की नाही. जसं आईचं मुलावर खूप प्रेम असते आपल्याला समजतं, पण तसंच मुलाचं पण आईवर प्रेम असतं, आहे की नाही. हे समज थोडंसं अवघड जातं, कारण त्याचा अनुभव नसतो आपल्याला, त्या अनुभवातून दूर गेलेलो असतो. बरीच मजल गाठलेली असते आपण, त्यामुळे तेवढं कळत नाही आहे की नाही. आता मोठे होतात, मुलं मोठी होतात, आहे की नाही. लहानपणी मुलं आई वडिलांवर खूप प्रेम होतं, त्याच्याशिवाय क्षणभरसुद्धा राहू शकत नव्हते. आई जर डोळ्यासमोर दिसली नाही तर पोरगं फार रडायला सुरुवात करतं, आहे की नाही, आरडाओरडच करायला सुरुवात करतं. आता मोठेपणी तसं होत नाही, की नाही, तसं होत नाही. आता तो आईशिवाय राहायला शिकलेला आहे, वडिलांशिवाय राहायला शिकलेला आहे. शिकलेला नाही आहे तो, आणखी तर बरं जास्ती शिकलेला आहे, जितकं शिकायची गरज नाही आहे, की नाही, तितकंसुद्धा तो शिकलेला आहे की नाही. आता काय त्याला आईची नाही, तर आता आई वडील त्याला नकोच आहे सर, काही गरजच नाही आहे त्यांची, इतकी गरज नाही आहे की त्याला कशाला पाहिजे. आता बाकीच्या गोष्टी पुष्कळ झाल्या की आहेत की आपल्याला, आहे की नाही. याचा अर्थ काय आहे, आता आईवडिलांचं प्रेम तसंच आहे की नाही. त्या मोठं झालं, हा मुलगाही मोठा झाला आणि तेही मोठे झालं, कारण त्यात काही फरक पडत नाही. दोन्ही गोष्टी एकाच वेळी मोठ्या होतात. आईवडील तेवढेच मोठे होतात, त्यांच्या आयुष्यामध्ये तितकेच भर पडते, याच्यात तेवढीच भर पडते. पण आता काय झालं आहे, आता मुलगा मोठा झाला आहे आणि आईवडील पण मोठे झाले आहेत. आता मुलगा मोठा झाला आहे, त्याला आकर्षणाविषयी खूप झालं आहे, पण आईवडिलांचं मुलांचं तेवढंच आकर्षण आहे की नाही. आणि मुलांचं मात्र कमी होऊन गेलं आहे. असं व्हायला नको, पण होतं आहे मात्र, व्यवहारात पण बघतो तेव्हा तसं होत आहे. पण त्याला हे कळत नाही की आपल्या आईवडिलांचं आपल्याविषयी आपण तेवढंच आहे, तेच प्रेम आहे, आईवडिलांचं तेच प्रेम आहे. तसंच आपल्याला हे कळतं की आपलं भगवंतावर प्रेम आहे का, त्याचा अनुभव असतो आपल्याला की नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला अनुभव असतो की आपल्याला देवाचं आकर्षण आहे, देवाविषयीचं आकर्षण आहे की नाही. आता देव एका विशिष्ट प्रकारचा आहे, आपण एका विशिष्ट प्रकारचे आहोत, आहे की नाही. देव अमूर्त आहे, आपण मूर्त आहोत, आहे की नाही. देव अव्यक्त आहे, आपण व्यक्त आहोत, आहे की नाही. मग मूर्त आहेत, मग त्याची मूर्ती करतो, आहे की नाही, त्याला व्यक्त करतो. जो अव्यक्त आहे म्हणजे दिसत नाही, की व्यक्त होत नाही, मॅनिफेस्ट होत नाही, त्याला आपण व्यक्त करतो, विविध प्रकारे व्यक्त करतो. आणि मग आपलं प्रेम वाढत जातं, की नाही. देवाविषयीचं प्रेम, आकर्षण आपलं वाढत जातं. पण तसंच देवाचं पण आपल्यावर प्रेम आहे, हे काही आपल्याला जाणवत नाही. मग जाणवायला पाहिजे ते पण, आहे की नाही. मग ते याच्यात 11 अध्यायात फार सुंदर आहे की नाही. आता आपल्याला समजत नाही हे ठीक आहे, माणूसच आहोत आपण, पुष्कळ गोष्टी आपल्याला समजत नाही, आकळल्या येत नाही, हे आपल्याला सहज समजतं. काही गोष्टी समजतात, काही गोष्टी समजत नाही. आणि देव, धर्म, भक्ती, तत्त्वज्ञान, ब्रह्म, आत्मा ह्या गोष्टी तर समजायला खूप वेळ लागतात, आहे की नाही. त्याचं नीट आकलन व्हायला, स्पष्ट समजायला त्याला बराच वेळ लागतो. आपण जीवनातही तसंच बघतो, सगळ्याच गोष्टी काही पटकन समजत नाही आपल्याला, प्रत्येक गोष्टीला वेळ लागत असतो, त्याला कालांतर म्हणतात की नाही. आणि प्रत्येक गोष्टी समजण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असते की नाही. त्याला म्हणतात कालांतराने, त्याला वेळ लागत असतो, आहे की नाही. मग समजतं आपल्याला. पण हे आपल्या बाबतीत घडतं, आपल्याला माहिती आहे की आपली समज थोडी कमी जास्ती आहे. काही लोक हुशार असताना पटकन समजतं, काही लोकांना उशीर लागतो समजायला, की नाही. पण देवालाही तसंच होतं, हे कसं काय, हे आपल्याला नाही समजत की नाही. आपल्याला समजतं देवाविषयीचं प्रेम, भक्ती समजते. गीतेमध्ये आहे, अहम सच मम प्रिय असं म्हटलं आहे की नाही. की उदाहरा सर्व एवैते ज्ञानी तू आत्मैव मे मतम, की नाही. म्हणजे 4 प्रकारचे भक्त मला भजतात असं म्हटलं आहे की नाही. चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतनोर्जुन. विधा म्हणजे प्रकार, चतु म्हणजे 4, नाही. सुकृत म्हणजे पुण्यवान लोक, कृत क्रिया केलेलं,
सुकृत म्हणजे पुण्य केलेलं चांगलंच, तुमचे सुकृत आहेत की नाही. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सुकृत म्हणजे सुकृत उत्तम कर्म, त्याला सुकृत म्हणतात. असं खूप जोडलं, बहुत सुकृतांची जोडी. मी खूप चांगल्या गोष्टी, पुण्यकाम जोडलं, शुभकर्म जोडलं, त्यावेळी तुम्हाला देवतेची आवड निर्माण होईल. म्हणून विठ्ठली आवडी की नाही. मग सुकृतीनोर्जुन असं म्हटलं आहे. 4 लोकांच्या मनामध्ये, 4 प्रकारच्या मनामध्ये, ज्यांच्या मनामध्ये भक्ती निर्माण झालेली आहे, प्रेम निर्माण झालेलं आहे, असे जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात. चतुर्विधा भजन्ते माम, हे कोण देव म्हणतात 11 आपल्या गीतेमध्ये. चतुर्विधा भजन्ते माम, त्याचं माझं भजन करतो म्हणजे माझ्यावर प्रेम करतो. जनाः, पुन्हा आलंच नराः, मानवाः, जनाः, मनुष्य, सगळे असे सामान्यच नाव आहे गीतेमध्ये. जनाः सुकृतिनोर्जुन, अर्जुना 4 प्रकारचे लोक माझ्यावर प्रेम करतात की नाही. आर्तः, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी, असे 4 लोक आहेत. आर्तो, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानीच भरतर्षभ, 2 संबोधन आहेत आहे की नाही. भरतर्षभ म्हणजे भरतश्रेष्ठ अर्जुना आहे की नाही. हे 4 प्रकारचे लोक माझं भजन करतात, माझ्यावर प्रेम करतात. त्याच्यामध्ये ज्ञानी सर्वश्रेष्ठ आहे की नाही. आणि त्याला मी खूप प्रिय आहे आणि मला तो खूप प्रिय आहे असं आहे ते. म्हणजे मलाही तो माझ्यावर खूप प्रेम करतो, मी पण त्याच्यावर खूप प्रेम करतो. आता मी देवावर प्रेम करतो हा माझा अनुभव आहे, पण देव माझ्यावर प्रेम करतो हा मला कुठं कळतं आहे? ते कसं कळणार? कळायला काहीच मार्ग नाही आहे की नाही. देव पण आपल्यावर प्रेम करतो हे कसं कळणार आहे की नाही. ते म्हणतं ते कळत नाही. ते महागीतेमध्ये 11व्या अध्यायात बघा. म्हणजे अशी गोष्ट आहे, प्रेमापोटी माणूस कळणं बंद होऊन जातं नाही. जसं माणसं प्रेमापोटी काही वागायला लागतात, कसे वागायला लागतात. आपलं हे जे प्रेम असतं, सांसारिक प्रेम असतं, कसे विचित्र वागतात लोक. मुलं विचित्र वागतात, मुली विचित्र वागतात. ते सगळं प्रेमामुळे होतं. आवेग असतो तो, त्याला इम्पल्स म्हणतात नाही. आवेग असतो तो स्त्रियांमध्ये असतो. स्वामींना स्त्रियांचा आवेगी स्वभाव असतो त्याच्यामध्ये. इट्स बायोलॉजिकल आहे ते आहे की नाही. तो आवेगी स्वभाव असतो की नाही. तर त्याच्यामुळे ते कळणं संपून जातं. हे माणसाच्या बाबतीत घडतं, आपण बघतो आहे. आपल्या बाबतीत, इतरांच्या बाबतीत, आजूबाजूला बघतो, पण देवाच्या बाबतीत कसं समजणार? असं घडतं, माणसाच्या बाबतीत घडतं. माणूस अल्पज्ञ आहे, देव तर सर्वज्ञ आहे. त्याच्याबाबतीत कसं काय घडतं? ते अर्जुन म्हणतो, देवा मला तुला बघता येईल काय, तुझं विश्वरूप दर्शन आहे की नाही. आता देवाला तो देवाने मला हां तुला बघता येईल, थांब थोडा वेळ तुला दाखवतो. असंच होईल ना, आपण तसं करू ना आहे की नाही. कोणी आपण म्हटलं कोणी का आमचे काम करून द्याल काय, मी बघतो बघा आहे की नाही, मी प्रयत्न करतो. कारण तो चूप राहिला आहे. चांगला माणूस सज्जन असेल चूप राहिला आहे. तो चूप याचा अर्थ तुमचं मन त्यांनी मनावर घेतलेलं आहे, बोलून दाखवत नाही तो. आणि जो करू नये तो तुम्हाला हो 100% तुमचं काम झालं म्हणजे 1% होणार नाही, लक्षात घ्या. अगेन जो तुम 100% काम तुमचं इथे मराठवाड्यात खूप आहे. 100% जाणता 99% म्हणतच नाही ते आहे की नाही. सगळे 100%च म्हणतात. मग 100% म्हणजे हे लक्षात घ्या, होईल की नाही शंका घ्या. पण जो चूप बसतो काय, त्याचा अर्थाने तुमचं म्हणणं गंभीरपणे केलं आणि त्याची इच्छा आहे तुमचं काम करून देण्याची, नक्की करून देणार. तुम्हाला ते मनावर घ्यावं, हां करून दिला, हा बरोबर बोलत नाही हा पण करून देईल तुमचं काम. त्यांनी तो सिरियस आहे. आता देवाला जेव्हा मागितलं ते काय, देवा मला तुझं बघता येईल काय, फार सुंदर श्लोक आहेत ते. 11व्या अध्यायाच्या प्रारंभीच आहे ते. तर तो म्हणतो काही बोलत नाही ना देव, काय बोलत नाही म्हणजे करत नाही असं नाही आहे. तो बोलत नाही. हा तुला अच्छा तुझं असं म्हणजे फार कठीण आहे अर्जुन, हे कोणालाच बघितलं शेवटी येतं ते 11व्या अध्याय शेवटी हे दर्शन कोणालाच झालं नाही. तुला जे बघितलं त्याप्रमाणे हे तपस्याने होणार नाही, दानाने होणार नाही, कनिष्काने होणार नाही, याला होणार नाही. ज्याचं तसं तुला एवं विधो अर्जुन या प्रकारे तुला दाखवलं आहे ना, ते होणारच नाही. असंच ते श्लोक आहे. ते फार सुंदर श्लोक आहे. मोठा अध्याय आहे तो 11वा अध्याय की नाही. परंतु बोलला नाही कृष्ण आहे की नाही. थोडा वेळ आहे, मला विचार करू दे, फार कठीण गोष्ट आहे की नाही, सहजासहजी होत नाही आहे. शेवटी म्हटलं आहे सुरत, त्याने म्हटलं मला बघता येईल की नाही. तुझी काय कुवत आहे रे बाबा, तुला काय कळतं आहे, तुझी किती तपस्या केली आहे, किती तू उपासना केली आहे, माझ्यासाठी किती काय केलेलं आहे, असे प्रश्न विचारायला पाहिजे ना. आपण विचारतो ना इंटरव्ह्यूमध्ये आहे की नाही.
पण यांनी काही म्हटलं नाही. त्याला म्हणतात भक्ती, की नाही, जी पात्रता बघत नाही, आहे की नाही, जी पात्रता बघत नाही, तुमची कुवत बघत नाही, तुमची योग्यता बघत नाही, तुमचा त्याला अधिकार म्हणतात. अधिकार म्हणजे योग्यता. कर्मण्ये वा अधिकार असते. अर्जुना, तुझा अधिकार फक्त कर्मातच आहे, कर्म करण्यातच आहे की नाही. न तो ज्ञाननिष्ठायाम, शंकराचार्य म्हणतात. तू काय ध्यान करू शकणार नाही, विवेक करू शकणार नाही, आत्मज्ञानाचा विषय त्या तुझ्याच बाबतीत नाही आहे बाबा. तुझी कुवत कमी आहे की न तू ज्ञाननिष्ठायाम, तू कर्मनिष्ठ आहे, ज्ञाननिष्ठ नाही आहे की नाही. म्हणून तू कर्म कर, युद्ध कर आणि देवाचं नाव पण घे, माझं स्मरण पण कर की नाही. माम अनुस्मर, अनुस्मर, अनु म्हणजे नंतर, आहे की नाही. माम अनुस्मर, कर्तव्य करताना तू सतत माझं स्मरण कर. मी देवाचं काम करतो आहे, त्याला अनुस्मरण म्हणतात. मी युद्ध करत नाही आहे. हे युद्ध होणं हे देवाचं काम आहे, मी त्यातलं एक साधन आहे. जसं बाण सोडला जातो युद्धामध्ये आणि तो शत्रूला लागतो, आहे की नाही, तर बाण असं म्हणत नाही मी जाऊन शत्रूला मारतो आहे, यांनी सोडलेला तो मारता जातो, आहे की नाही. तसंच की नाही, हे युद्ध होणं करणं हे मी नाही युद्ध करत, माझ्या इच्छेने युद्ध करत नाही की नाही, किंवा माझं काम नाही आहे, हे देवाचं. त्याला म्हणतात मा मनुस्मर की नाही. म्हणजे युद्ध करणं हे तुझं नाही आहे, हिंसा नाही आहे, इट्स नॉट अ व्हायलन्स. देव काही व्हायलन्स करणार नाही आहे, देव काही जग नष्ट करत नाही आहे. पण सृष्टीस्थिती विनाशानाम हे प्रकृतीचे गुणधर्म आहे की नाही. निर्माण होणं, टिकणं आणि नष्ट होणं की नाही. जन्मादि यस्य यतः, ब्रह्मसूत्रात दुसरं सूत्र आहे. जन्म, निर्माण होणं, आदी म्हणजे इत्यादी, इति आदी. आदी म्हणजे काय, आणखी काहीतरी आहे. जन्मस्थिती ती पण आदीमध्ये, ती स्थिती म्हणजे टिकणं, राहणं. काही दिवस तर राहिलं पाहिजे ना. आपण निर्माण केलं, घर केलं आपण, आहे की नाही, पण घर राहिलं पाहिजे ना, आपल्याला राहायचं आहे त्या घरामध्ये, आहे की नाही. त्याला म्हणतात आदी म्हणतात. जन्म, स्थिती आणि विनाश. शंकराचार्याला भंग म्हटलेलं आहे, फार सुंदर शब्द आहे की नाही. शंकर जन्माआदी, जन्म मूळ सूत्र आहे जन्माआदी यस्य यतः. ब्रह्म आहे म्हणजे काय आहे, कशावरून ब्रह्म आहे. ब्रह्म याच्यावरून आहे की तुम्हाला दिसतं काहीतरी, ब्रह्माचं एक्सप्रेशन दिसतं आहे म्हणून ब्रह्म आहे की नाही. मनुष्य आहे म्हणून कशामुळे आहे, हा जिवंत आहे की मेला कशावर आहे, त्याचा श्वास चालला आहे, त्याची छाती वरखाली होते म्हणजे हा जिवंत आहे माणूस, आहे की नाही. मेलेला माणूस आणि झोपलेला माणूस एकच दिसतो आहे, परंतु मेलेल्या माणसाचा, मृत शरीराचा श्वास चालत नाही आहे, शरीराचा श्वास चालतो, छातीवर खाली होते. म्हणून हा जिवंत आहे आणि हा नाही आहे, जिवंत नाही आहे, मृत आहे. त्याचं निधन झालेलं आहे की नाही. हा आता जिवंत नाही आहे, त्याला उत्क्रमण झालं आहे, प्राणोत्क्रमण झालेलं आहे, म्हणजे बाहेर गेलेलं आहे, उत्क्रमण आहे ते की नाही. म्हणजे दोन्हीमध्ये फरक आहे की नाही. तसंच याच्यामध्ये फरक आहे नाही, ते तसं बदल घडलेला आहे की नाही. आता हे सगळं होत असताना की नाही, हा जो कृष्ण आहे महाभारतातला की नाही, हा मागतो आणि देऊन टाकतो की नाही. व्यवहारात होतं काय, कधी व्यवहारात होतं की नाही, आपल्या व्यवहारात होतं, पण कुठे होतं ते, आहे की नाही. पुष्कदा मागितल्यानंतर दिलं जातं, पुष्कदा मागितलं नसताना सुद्धा दिलं जातं, आहे की नाही. जसं आपल्या व्यवहारात घडतं, प्रेमामुळे घडतं, आहे की नाही. आणि खऱ्या प्रेमामुळे, नुसतं व्यवहार म्हणून किंवा लोकप्रथा म्हणून नाही, खरं मुलांनी काही मागितलं नाही आहे तरी त्याला दिलं जातं, ते प्रेमापोटी दिलं जातं. हा माझा आहे, त्याला आत्मीयता म्हणतात. म्हणून मुलाला आत्मज म्हणतात, आहे की नाही. आत्म्यापासून ते निर्माण झालं आहे. जसं आपण आपल्या इच्छा पूर्ण करतो तसंच आईवडील आपल्या मुलाच्या इच्छा पूर्ण करतात, त्यात फरक नसतो. आत्मज, आहे की नाही, त्याच्याशी एकरूप असतो, इतकं प्रेम असतं. मग धृतराष्ट्र आणि दुर्योधन वाटतात ते वेगवेगळे आहे म्हणून, वेगळे नाही आहेत ते, आहे की नाही. दुर्योधन तसा का वागतो, दुर्योधन असे वागतो, त्याला माहिती आहे वडिलांनी मी असं वागावं, त्याला माहिती आहे, पक्का माहिती आहे तो, मी कसं वागावं, जे किंवा जे बरोबर वडिलांना पटेल, बरोबर पटेल तसंच तो वागतो आहे, लक्षात घ्या. आणि ते महाभारतामध्ये फार सूक्ष्मपणे सांगितलं आहे की नाही, सूक्ष्मपणे सांगितलं आहे
की तो बरोबर दुर्योधनालाच कळतं की वडिलांना माहीत आहे की मी असं वागलं की हां दाखवणार नाही. धृतराष्ट्र फार काय आहे म्हणजे अद्भुत आहे. दुर्योधन स्पष्टपणे दिसतं आहे की हा कसा आहे म्हणून. हाही तसाच आहे, त्याच्या 2 पावलं पुढे आहे धृतराष्ट्र, पण तो दाखवत नाही आहे की नाही. दांभिक आहे की नाही, पण आहे एकच. जसा धृतराष्ट्र आहे तसा दुर्योधन आहे, तसाच कर्ण आहे, तसाच शकुनी आहे, तसंच सगळे. त्याच्यात बॉन्ड आहे, पक्का बॉन्ड आहे. जसं ऑर्केस्ट्रा असतं ना, एक त्याच्यामधला असतो डायरेक्टर असतो, म्युझिक ज्याला म्युझिक डायरेक्टर म्हणतात, काडी हलवतो, आणि सगळे ते संगीतवाले 100 लोक असतात, ते व्हायोलिन आणि तबलेवाले 4 असतात वगैरे वगैरे. सगळ्यांचं कॉर्डिनेशन असतं, पूर्ण एकरूपता असते की नाही. म्हणूनच ते तुम्हाला संगीत येतं दिसतं मला की नाही. मग त्यातून एक सूर निघतो जो एकच असतो, सगळे एका सुरात बांधलेले असतात. ती भक्ती असते की नाही. आपण जो 11वा अध्याय बघत आहोत, इथे दिलं आहे की ब्रह्मज्ञान झाल्यानंतर संसारातील आसक्ती वगैरे उपभोगाविषयीचा उत्साह सारं काही नाहीसं होतं. सर्वांचा उपशम होऊन सारं शांत होतं. उपशम म्हणजे सगळं थंड होऊन जातं, त्याला उपशम म्हणतात. म्हणजे आता तुमचं क्रियाशक्ती बंद होऊन जाते आहे की नाही. आता हे माणसामध्ये होतं, हे सगळं माणसाच्याबद्दल सांगितलं आहे की नाही. संसारावरील आसक्ती उपभोगाविषयीचं उत्साह सारं काही नाहीसं होते. कोणाच्याबद्दल देवाविषयी हा प्रश्न निर्माण होईल काय? नाही होणार. तो पूर्ण आहे, सर्वज्ञ आहे, तर देवाविषयी होणार नाही. पण भक्ती कशी कळावी, देवाची माणसाविषयीची भक्ती, भक्ताविषयी भक्ती कशी कळावी, ते फार छान आहे की नाही. पश्चिमे पार्थरूपानी शतशोत सहस्रशा नाना वर्णाणी, त्यांनी सगळं फार सुंदर आहे. ते सांगते बघ 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 अर्जुना आहे की नाही. मग ते देवाला कळत नव्हतं काय की मी दाखवून त्याने दिसणार नाही म्हणून? असं कसं शक्य आहे नाही. देवाने ते बघायला पाहिजे की नाही. आपण तेच करतो, पण बघा तिथं दिसणं बंद होतं आहे की नाही. स्वामीजींनी म्हटलं आहे, वेन इमोशन इरप्ट्स ब्रेन स्टॉप्स फंक्शनिंग आहे की नाही. जे इमोशन वाढतात तेव्हा ब्रेन काम करणं बंद होऊन जातं आहे की नाही. आता देवाचं आपलं माणसाचं तसं होतं आहे की नाही. तसं देवाचंही होतं का आहे की नाही. आपण त्याला प्रेम म्हणतो, जगात जागतिक प्रेम म्हणतो, प्रापंचिक प्रेम म्हणतो. माणूस ते पूर्णपणे बुद्धीवर त्याचा काय पडदा पडतो. पण देवाचं कसं तसं होईल आहे, ती भक्ती आहे की नाही. अर्जुनाविषयीची त्याचं प्रेम, त्याला भक्ती मला काय हरकत आहे, ती भक्तीच आहे की नाही. चुंबकाची लोखंडाविषयी असतं, लोखंड लागलं पण लोखंड पण चुंबकाकडे जातं, चुंबक पण लोखंड, परस्पर असतं. ते भक्ती प्रेम परस्पर असतं. पश्चिमे पार्थरूपाणी, अरे अर्जुन तू मागतो आहे ना, हे बघ हे बघ तुला दाखवतो आहे मी, तुम्हाला मला बघता येईल का, असा प्रश्न अर्जुनाचा आहे की नाही. मग मला बघता तो म्हणत नाही, अर्जुन असं म्हणत नाही, मला दाखवायचं म्हणत नाही. त्याला संशय आहे, मला बघता येईल का असंच म्हणतो आहे तो. मग अर्जुन कमी ते कृष्ण असं तर म्हणायला पाहिजे, हां तुला बघता येईल असं तर म्हणायला पाहिजे आहे की नाही. तसं म्हणत नाही, बघ म्हणतो आहे की नाही. विचार नाही करत की नाही. विचार केला तर मग ते धर्म होतो, त्याला धर्म म्हणतात आहे की नाही. इथे आपण गेल्या वेळी बघत होतो की पण त्याचा लाभ करू जाता साधकाला धर्माधर्माच्या पलीकडे जायला हवं. धर्माधर्माच्या म्हणजे धर्म आणि अधर्माच्या पलीकडे जायला हवं. अधर्माच्या पलीकडे जायला हवं हे आपल्याला समजतं आहे की नाही. इथे म्हटलं आहे सर्व धर्मान परित्यज, जो 66वा श्लोक आहे, 18व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे भगवद्गीतेचा उपदेश, तिथे संपतो. तिथे शंकराचार्य म्हटलं आहे धर्मान अधर्मान अपि असं म्हटलं आहे की नाही. सर्व धर्मान, तिथे अधर्माचा उल्लेख नाही आहे गीतेमध्ये, अधर्माचा उल्लेख नाही आहे. सर्व धर्मान परित्यज्य सत्परी समंतात, संपूर्णपणे सोडून दे. सर्व धर्मान परित्यज्य, सगळे धर्म सोडून दे. म्हणजे काय धर्म सोडून दे, नेमकं काय, याचे खूप अर्थ निघतात. तो श्लोक फार महत्त्वाचा आहे की नाही. धर्माच्या शब्दाचे अर्थ खूप आहे की नाही. आपण बघण्याचा प्रयत्न करू आता नाही, पण पुढच्या वेळी. पण हा श्लोक फार महत्त्व आहे. म्हणून ते म्हणतात इथे जे म्हटलं आहे ठाकूरांनी, चित्त अनासक्त होताच त्याचं दर्शन घडतं. डायरेक्ट संबंध आहे बघा. म्हणजे दर्शन घडत नाही याचा अर्थ आपलं चित्त अनासक्त नाही आहे, त्याला व्यतिरेक म्हणतात शास्त्रामध्ये. अन्वय व्यतिरेक. तुम्ही एकच गोष्ट या बाजूने सांगू शकता, दुसऱ्या बाजूने ते सांगू शकता, त्याला अन्वय व्यतिरेक म्हणतात. एकच गोष्ट आहे ती
चित्त अनासक्त होता त्याचं दर्शन घडतं. शुद्ध मनात उठेल ती ईश्वराचीच वाणी. शुद्ध मन, शुद्ध बुद्धी आणि शुद्ध आत्मा ही तिन्ही एकच वस्तू होत. का की त्याच्याकरी शुद्ध असं काहीच नाही. फार सुंदर आहे की नाही? एक शब्द किती सुंदर आहे की नाही? त्याच्याखेरी शुद्ध असं काहीच नाही. अगदी शुद्ध स्वरूप, नित्य शुद्ध बुद्धमुक्त म्हणतात ब्रह्माला, आहे की नाही? ब्रह्म कसं आहे? नित्य आहे. ते कधी असतं कधी नसतं असं नाही आहे. ते सदाचंच असतं. शुद्ध आहे. ते कधी शुद्ध असतं कधी अशुद्ध असतं असं नाही. ते सदा शुद्धच, म्हणजे मूलतः शुद्ध आहे. आता थोडंसं उदाहरण काही नीट नाही. साबण आहे की नाही? आहे की नाही? साबण हे मूलतः शुद्ध असतं की नाही? म्हणून ते अशुद्ध शुद्ध करतं. आपण त्याचा वापर करतो की नाही? ते स्वतः जर अशुद्ध असेल तर मग आपल्याला त्याचे काही कामाचं नाही आहे की नाही? पाणी, स्वच्छ पाणी मुळातच शुद्ध आहे की नाही? स्वच्छ पाणी सगळ्यात चांगलं सोल्युबल आहे त्याला म्हणतात की नाही? नंतर काय? नित्य शुद्ध बुद्ध आहे. ते बुद्ध म्हणजे बोधस्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे. ब्रह्म हे नेहमी ज्ञान, तर मग कधी अज्ञान असतं कधी ज्ञान असतं, कधी दोनचं मिश्रण असं नाही आहे की नाही? तर सूर्याचं उदाहरण दिलं जातं. नित्य प्रकाश स्वरूप आहे की नाही? सूर्य म्हणजे प्रकाश, दुसरं काहीच नाही आहे. आपण सूर्याची काही कल्पना करू शकतो काय प्रकाशाशिवाय? आपल्याला कल्पनाच नाही करता येणार. कारण आपल्या मनावर तो इतका घन संस्कार आहे की सूर्य म्हणजे प्रकाश. प्रकाश आणि अंधकार असं म्हणू काय आपण? नाही, म्हणता येणार नाही आपल्याला. त्याला म्हणतात बुद्ध स्वरूप आहे. ते नित्य शुद्ध बुद्ध आणि मुक्त आहे की नाही? तो मुक्त स्वरूप आहे. कधीच बंधनात नसतो तो की नाही? मग ते तुम्ही आहात की नाही? ते तुमचं स्वरूप आहे. तुम्ही नित्य आहात. तुम्ही दुसरा अध्याय त्यानेच भरलेला आहे की नाही? आणि अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अज आहे तो. तुम्ही अज आहात, म्हणजे तुमचा जन्मच झालेला नाही आहे. हां, म्हणून तुम्ही नित्य आहात. ज्याचा जन्म झाला तो नित्य कसा राहणार? आहे की नाही? जन्म झाला म्हणजे हन्यते आणि हन्यमाने म्हणजे हन्य, त्याचं हनन होणार. जे उत्पन्न झालं ते लयाला जाणार, आहे की नाही? पण तुमचा जन्म झालेला नाही आहे. न हन्यते हन्यमाने शरीरे. ते शरीराचं हनन झालं, तुम्ही म्हणता की तुमचं हनन झालेलं आहे की नाही? पण तुम्ही शरीर नाहीच की. म्हणून त्याला म्हणतात अजो, अजय आहे म्हणून तुम्ही नित्य आहात. म्हणजे तुम्ही कधी आहात कधी नाही तसं नाही आहे की नाही? मग नित्य झालं त्याच्यात पुरे शाश्वत पण तुम्ही आहात. नित्य आणि शाश्वतमध्ये काही फरक नाही आहे. गीतेमध्ये दोन्ही आहे की नाही? दुःख आलय शाश्वत म्हटलं आहे. नव्यामध्ये म्हटलं आहे की अनित्य असुखम, अनित्य आणि अशाश्वत दोन्ही शब्द वापरले आहेत गीतेमध्ये. अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम, दोन्ही शब्द येतात गीतेमध्ये. नित्य येतो आणि शाश्वती येतो. म्हणजे अनित्य आणि अशाश्वत म्हणजे शाश्वत आणि नित्य दोन्ही आले त्याच्यामध्ये, आहे की नाही? नित्य आणि शाश्वत काय फरक आहे? काहीच फरक नाही आहे. थोडासा सूक्ष्म फरक आहे, पण तिथे दोन्ही वापरले. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो नित्य नूतन आहे. बघा, एकच भावाचे किती कॉनोटेशन्स आहेत, किती पदर आहेत त्या भावाचे, किती सुंदर पकड आहे की नाही? अजा, नित्य, नंतर अशाश्वत आणि सनातन. सनातन म्हणजे ते शाश्वत आहे, त्याला सनातन म्हणतो. म्हणजे त्याला काही एंड नाही आहे, त्याला सनातन म्हणतात. त्याला शेवटच नाही, अविनाशी आहे ते तत्त्व. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही आणि तो तू आहेस. तुझं ते शरीर तू नाही आहेस. शरीराचा नाश झाला, न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचं हनन झालं, याचं तर हनन तू कशाला म्हणतो तेस? तसं नाही आहे ते. याला ज्ञान म्हणतात. ते तत्त्वज्ञान आहे की नाही? म्हणजे ते एक आहे, तत्त्वमसी की नाही? तुम्ही स्वतःला शरीर समजले मग हनन होणार आणि शरीराचं हनन होणार. तुम्ही शरीर म्हटलं की माझा मृत्यू झाला, तुमचं म्हणणं आहे ते, पण ते खरं नाही आहे. शरीराचा मृत्यू झालेला आहे, तुमचा मृत्यू झालेला नाही आहे. आपण म्हणतो मेला, तो मृत झाला. बरोबर आहे, शरीराचा मृत झाला, शरीर मृत झालं, आहे की नाही? त्याचं मृत नाही, त्याचं माणसाचं मरत नाही येतो, आहे की नाही? म्हणून त्याच्यात आपण म्हणतो, आहे की नाही, ते भाषा आहे की तो पंचत्वात विलीन झाला.
ते खरं पंचत्व आहे, पंचतत्वात म्हणा एकच आहे ते पंचत्वात विलीन झाला. पंचत्वात विलीन झालं म्हणजे काय, त्याचं शरीर पंचत्वात विलीन झालेलं आहे. ते आधी तेच होतं ते की नाही. आज आपण आहोत म्हणजे काय, पंचत्वाचं विलीन आहे. आपल्या साई आहेत, पाचही आहेत, पृथ्वी आप तेज मरुत आकाशात आधी आहेत आहे की नाही. आणि शरीर गेलं ना तेही राहणार असते, आपल्या मूळ स्वरूपात परत जाणार. मग ते तत्त्वज्ञान काय म्हणतं, गीता काय म्हणते की काही झालेलं नाही ना, मग कशाला ओरडतो तू आहे नाही. अशोच्चान आहे म्हणजे काही झालेलं नाही, तू उगाच काहीतरी आरडो कशाला करतो. अशोच्चान न शोच्चान, अरे तू चोक करतो आहेस. अशोच्चान शोचस्तम त्वम शोचस्तम, तू पुन्हा तू करतो जे शोकण्याचं नाहीच आहे की नाही. आणि मेल्यावरी रडती आहे की नाही, ज्ञानेश्वरांना म्हणतात. अरे काहीच झालं नाही, कशात काहीतरी झालं तर काहीतरी रिॲक्शन व्हायला पाहिजे आणि काही झालंच नाही तरी रिॲक्शन कशी आहे की नाही. अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमानी आहे की नाही. म्हणतो नित्य शुद्ध बुद्धमुक्त स्वभाव आहे, त्याला मुक्त म्हणतात आहे की नाही. म्हणजे शरीराचं बंधनच नाही आहे, तो बंधनात आहे आणि मुक्त होतो असं नाही. तो बंधन हे काय तुमचं काय भ्रम आहे. आपण शरीरामध्ये बांधल्या गेलो, शरीराने आपल्याला वेढलेलं आहे की नाही. जसं आपण वस्त्राने बंधनात पडलो असं नाही आहे. आता थंडी आणखी 2 वस्त्र जास्त घातलेले आपण थंडीमुळे आहे की नाही. याचा अर्थ काय आपण आणखी बंधन घातले असं होत नाही की नाही. मग गळ्यात मफलर घातलं आहे, ओव्हरकोट घातलं आहे, पायात मोजे घातलं आहे, आणखी जिथं खूप थंडी असते तर आणखी काय काय करावं लागतं आहे की नाही. याचा अर्थ काही तो बंधनात आणखी बंधन असं होत नाही आहे. तो मूळ व्यक्ती तसंच आहे. थोडी थंडी कमी झाली की निघून जाईल आहे आणि मग कमीत कमी कपडे राहील त्याच्या अंगावर की नाही. फरक कशात पडतो, त्या वातावरणावर फरक पडतो. असं वाटायला लागते की माणसाने आपलं गुंडाळलं आहे, त्याने गुंडाळलं काय नाही, ते बंधन नाही आहे. कारण नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव हा. वस्त्राने तो बंधनात पडत नाही, वस्त्राने नसले तर तो मुक्त होत नाही, तो सदाचाच मुक्त आहे की नाही. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव म्हणजे धर्माच्या अल्पलीकडे आहे. म्हणजे म्हटलं आहे सर्व धर्मान परित्यज्य की नाही. अधर्मान अपि, अधर्म म्हणजे अधर्म तर नाहीच आहे, ते धर्म पण नाही आहे की नाही. धर्म शब्दाचे अर्थ बरेच होतात आपल्याकडे, आपण नेहमी बघण्याचा प्रयत्न करतो की नाही. धर्म शब्द कर्तव्य शब्द वापरतात, त्याचा खरा अर्थ होतो कर्मफल, कर्म आणि कर्माचं फळ आहे की नाही. प्रत्येक कर्म आपण बघतो ती कर्मफळ कर्मफल प्रसवत असतं. कर्म केलं की ते कर्मफल प्रसवतं, उत्पन्न होतं आहे की नाही. तर ते सगळं सर्व धर्मान म्हणजे कर्म आणि कर्माचं फळ तुमच्या मागे लागलेलं आहे की नाही. आपण कर्म करतो आणि कर्मफल आपण स्वीकारतो किंवा कर्मफल स्वीकारण्यासाठीच कर्म करतो आपण. गीतेचा सार असा आहे की तुम्ही ते स्वीकारू नका, त्याच्यामुळे तत्त्वज्ञान आहे ते आपण बघतो आहे नेहमी आहे की नाही. कारण स्वीकारणं तर तुमचं कर्म नाहीच आहे ते की नाही. ती प्रकृती कर्म करते, गीतेमध्ये सतत सांगितलं जात आहे की नाही. 18 अध्याय तेच आहे, केवलम आत्मा आहे अकृतबुद्धित्वा न स पश्यती दुर्मती, असायला दुर्मती म्हटलेलं आहे. मती म्हणजे बुद्धी, तो निर्बुद्ध माणूस आहे की नाही. आत्मा केवलम आहे, एकटाच आहे, एकाकी आहे की नाही. फक्त आत्माच आहे की नाही. तिथं कर्म घडतच नाही आहे आणि तुम्ही आत्मा आहात आणि तुम्ही कर्म करता, त्याला म्हणतात कर्मफळ. सर्व धर्मान परित्यज्य आहे की नाही. आणि असं कसं करतोस तू आहे की नाही. आता शेवटी व्यवहाराने सिद्धांत वेगळे राहणारच आहे की नाही. आपण व्यवहार करू पण तुमचा सिद्धांत तुमच्या डोक्यात पाहिजे. म्हणजे काय, तू युद्ध कर, मला विसरू नकोस, स्वतःच्या मूळ स्वरूपाला विसरू नको. माम अनुस्मर च म्हणजे आणि दोघांचं एकच महत्त्व आहे. किंवा आपण असं म्हणूया थोड्या वेळासाठी, साधारण मनुष्यासाठी दोन्ही गोष्टी एकच आहेत आहे की नाही. सर्वसामान्यांसाठी दोन्ही गोष्टींचं एकच आहे. म्हणजे जितकं महत्त्व अनुस्मरण आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो उपासना करतो आहे, ज्याला 12वेद सगुण ब्रह्माची उपासना म्हटलं आहे की नाही. आपण उपासक आहोत, आपण साधक आहोत, मुमुक्ष आहोत आहे की नाही. त्याला म्हणतात अनुस्मर की नाही. म्हणजे देवाला विसरू नका आहे की नाही. देवाची आठवण ठेवा, दोन्ही हाताने देवाची दोन्ही पाय धरा. जेव्हा तुम्हाला वेळ नसतो तेव्हा देवाचा एक हात धरा, एका हाताने एक पाय धरा देवाचा, तरी तो आपल्या हातातच आहे की नाही.
देवाचे दोन्ही पाय सोडू नका. किंवा श्रीरामकृष्ण म्हणतात मनाचा एक कोपरा नेहमी देवाशी जोडून ठेवा, त्याला पण उपासक म्हणतो. तो हा मुमुक्षुचा धर्म आहे, हा आहे की नाही. तुम्ही देवाला कसं सोडून ते अनुस्मर आहे. मग युद्ध काय, तर ते च आहे, च म्हणजे आणि, दोन्हीचं महत्त्व एकच आहे, सामान दोन्हीचं एक, च म्हणजे आणि, आहे की नाही. मी तू युद्धही कर आणि देवाचे पाय धरू नको, आहे की नाही. मग युद्ध करणं म्हणजे देवाचे पाय धरणंच आहे, तेही कर्तव्यच आहे, तेही कर्म आहे, परंतु त्याच्या पलीकडे तुम्ही जातात, आहे की नाही. ही देवाची उपासना म्हणून तुम्ही करता. तुम्ही युद्ध म्हणून करत नाही आहे, ते राज्य मिळवण्यासाठी नाही आहे, तो उपभोग नाही आहे की नाही. तो उपभोग नाही आहे, ती कर्मासक्ती नाही आहे, ती भोगासक्ती नाही आहे, तर ती उपासना आहे की नाही. म्हणून तो 18 दे ना की ती तू येन सर्वमिदं ततं यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं, आहे की नाही. तिथे तिथे ब्रह्म आणलं आहे बघा, ते ब्रह्मबोध आणलेलं आहे की यत प्रवृत्तिभूतानि, म्हणजे सगळी तुम्हाला क्रिया दिसते, तुम्हाला प्रवृत्ती म्हणजे क्रिया दिसते. जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही ती हालचाल करत नाही आहे. एक क्षणमपी जेव्हा तू तिष्ठत्य कर्म करतो, असं क्षणसुद्धा नाही आहे की जिथे काही होत नाही आहे. सतत कॉन्स्टंट चेंज ऑफ फ्लक्स म्हणतात, सतत काही ना काहीतरी हालचाल करतो. अशी कोणती पृथ्वी स्थिर नाही, कोणतीच गोष्ट स्थिर नाही आहे, ती क्रियाशीलता आहे की नाही. त्यातलाच भाग युद्ध आहे. तू क्षत्रिय आहे म्हणून तुला युद्ध करायचं आहे, क्लिअर सिम्पल, आहे की नाही. पण ती युद्ध नाही आहे, ती उपासना आहे, ती साधना आहे, ती भक्ती आहे की नाही. त्यामुळे तू युद्ध करत नाही आहे, तर तू भक्ती करतो आहे, देवाचं काम करतो आहे. मदर्थमपि कर्माणि सर्व कुर्वन् सिद्धिम् अवाप्स्यसि. तू माझ्यासाठी कर्म कर की नाही. माझ्यासाठी कर्म केलं तर तू सक्सेसफुल होशील, यशस्वी तुला प्राप्त होईल आहे, म्हणजे तू यशस्वी होशील आहे, तुला मोक्ष पण मिळेल आहे, तुला धर्म पण मिळेल. सामान्य माणसं सगळं लागतं, धर्म अर्थ काम मोक्षात चारही लागत असतात सामान्य माणसाला. आणि काही लोकांना याला काही धर्माची गरज नसते, पण तुलासुद्धा तसं झालं पाहिजे. सर्व धर्मान परित्यज्य एकम माम शरण, फक्त मला शरण आहे. म्हणजे तुम्ही युद्ध करता तरी तुम्ही त्या युद्ध क्रियेला तुम्ही शरण जात नाही, स्वतःसाठी युद्ध करत नाही. मग इथे म्हटलं आहे की पण त्याचा लाभ करू जाता, त्याचा म्हणजे भगवंताचा लाभ करू जाता साधकाला धर्म अधर्माच्या पलीकडे जायला हवं, आहे की नाही. आधी धर्म करा, आहे की नाही. धर्म म्हणजे कर्तव्य करा, नीतिमान व्हा, चारित्र्यवान व्हा, त्याला धर्म म्हणतात. आणि धर्माचा अर्थ कर्तव्यसुद्धा होतो, ते करा. परंतु नेहमी लक्षात ठेवा की याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे, कारण कर्मफल उत्पन्न करता आहे. आणि कर्मफल उत्पन्न करताय म्हणजे कर्मफल बंधनात टाकणार तुम्हाला, कारण मी करतो आहे. साहंकाराचं फलाभिसंधीपूर्वकम, अहंकारपूर्वक केलं जातं आहे. मग अहंकारपूर्वक तर तुम्हाला फळ घ्यावं लागलं ते. तुम्ही कर्म केलं त्याचं फळ तुम्हाला घ्यावं लागेल, नाही ते घेऊ नका. तुम्हाला अर्पण करते, यद करोषि यदश्नासी यज्जोषि ददासी तत्कुरुषु मदर्पणम. म्हणजे तुला ते कर्म तुझ्याकडे येणार नाही, ते शुभ येणार नाही, अशुभ येणार नाही. म्हणून शुभाशुभाच्या पलीकडे जा. श्रीरामकृष्ण म्हणतात त्याचं प्रार्थना कशी सुंदर आहे बघा, ते फार छान म्हणतात प्रार्थना, आहे की नाही. आई मला धर्म नको, अधर्म नको, पुण्य नको, हे घे तुझं पाप, हे घे तुझं पुण्य, हे घे अधर्म, सगळं ते मोठी लिस्टच यादीच आहे ती. काहीच नको, मला फक्त शुद्ध भक्ती दे. मामेकम शरणम ब्रज अहम त्वा. मग त्यावेळी मग काय तुम्हाला मुक्ती मिळेल, जे त्याचं स्वरूप तुम्ही सत्स्वरूपाला प्राप्त व्हा. नित्य शुद्ध बुद्ध मागता, तुम्ही तेच आहात. आज तुम्हाला माहीत नाही, ते आवरण आहे, झाकला गेलं आहे, तेच तुम्हाला मिळेल. पण त्याचा लाभ करू जाता साधकाला धर्म अधर्म संधी आहे म्हणून धर्म आणि अधर्माच्या पलीकडे जायला हवं. एवढे बोलून श्रीरामकृष्ण आपल्या सुरेल कंठाने रामप्रसादाचे गाणे म्हणू लागले. मना चल आपण फिरायला जाऊ कालीरूपी कल्पतरूच्या खाली, तिथे तुला 4ही फळं सापडतील. कल्पतरूच्या खाली 4ही फळं आहेत, म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष, आहे की नाही. साधारण माणसाला अर्थ काम पाहिजे असतं, भक्त असतो त्याला धर्म अर्थ काम पाहिजे असतो. आणि जो खरा भक्त असतो म्हणजे ज्याला पराभक्ती याला प्राप्त झालेली असते किंवा प्राप्त व्हायचं असतो, त्याला मुक्ती पण मिळत असते, त्याला 4ही फळ म्हणतात. कल्पवृक्ष म्हणजे भगवंत, आहे की नाही. तुमच्या मनात जरी आलं, जसं अर्जुनाचं बघा म्हटलं, अर्जुनाने म्हटलं देवा मला बघता येईल काय, अरे बघ रे, की नाही. देवाने विचारच नाही केला याला बघता येईल की नाही म्हणून, आहे की नाही. मग त्याला कळलं रे ह्याला मी देतो आहे, हा घेतो, याला कळत नाही, हा मख्ख झाला आहे, याला काही समजत. मग त्याला कळलं रे मी देतो आहे, ही भक्ती आहे. जशी साधक देवाची भक्ती असते, आपल्या साधकाची देवाशी, तर देवाची पण भक्ती असते,
आहे की नाही. त्यालासुद्धा कळत नाही आहे. मी त्यालासुद्धा भक्तीचा उमाळा येतो, जसा आपल्याला उमाळा येतो तसा देवालासुद्धा असतो. ती सुंदर 11व्या अध्यायात आपल्याला दिसतं आहे. आपण पुढच्या वेळेला बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.